हॅलो नमस्कार. हॅपी होम विथ राजश्रीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आलेले आहे प्रसाद एजन्सीजमध्ये आणि इथं मला बरीच छोटी मोठी खरेदी करायची होती. आता खरेदी झाले, पॅकिंग पण झालं आहे, पण तुम्हाला एक इथल्या शॉपचं ना ओव्हरव्ह्यू दाखवते आणि इथले जे दादा आहेत ते पण तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. ओके. स्वामिनी लेडीज कलेक्शनच्या समोर या दुकानामध्ये घरातील वापराच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतात. अगदी चिनी मातीच्या बरणीपासून ते चमचे कटलरीपर्यंत सगळं, आणि काचेच्या भरपूर अशा इथं वस्तू बघायला मिळतात. नमस्कार दादा. नमस्कार. हां, सांगा तुमच्या शॉपबद्दल थोडंसं. आमच्या शॉपचं नाव आहे प्रसाद एजन्सी. सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियमच्या जवळ भावेनाट्य मंदिर रोडला आपलं शॉप आहे. जवळपास 1978ला स्थापना झालेली. आज 48 वर्ष आम्ही पूर्ण केलेली आहेत. आणि क्रॉकरी, ग्लासवेअर याच्यामध्ये आपल्याकडे येरा आणि ओआयसीस याची डिस्ट्रीब्युटरशिप आहे. तसेच बाकीचं आपल्याकडे गिफ्ट आर्टिकल्समध्ये सुद्धा उत्तम व्हरायटी आहे, ज्यामध्ये फ्रेम, घड्याळ, मूर्त्या, फ्लावर पॉट या सगळ्याची तुम्हाला उत्तम व्हरायटी बघायला मिळेल. ग्राहकांच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही 48 वर्ष पूर्ण केलेली आहेत. माझी ही तिसरी पिढी आहे. आजोबांनी सुरुवात केलेली तिसरी पिढी आता आम्ही चालवतोय पुढं. तसेच आपल्याकडे नवीन नवीन वस्तू, वेगवेगळ्या अँटिक वस्तू पण आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला ऑफिस टिफिन्स, बॉटल्स, नवीन तवे या सुद्धा व्हरायटी मिळेल. आणि एक नवीन सर्व्हिस तुम्हाला सांगतो जी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. ती म्हणजे आम्ही जुन्या तव्यांना नॉनस्टिक कोटिंग करून देतो. अरे वा. तुमचे जुने तवे, कढई, फ्राय पॅन, आपली पात्र, इडली पात्र, टोस्टर, इस्त्रीचा बेस, कुकर, ज्याला तुम्हाला हवं असेल त्याला आम्ही नॉनस्टिक कोटिंग करून देतो. ओके. 1 वर्ष वॉरंटी असते. आता तुम्ही इथं बघू शकता तवेही आलेले आहेत. जुने तवे आपल्याकडे नॉनस्टिक कोटिंगला आलेले आहेत ग्राहकांचे. बघा किती उपयुक्त माहिती आहे बरं का. मस्त. हे बिडाच नॉनस्टिकचे आहेत. ॲल्युमिनियमचे कुठलेही तवे असले पहिलं कोटिंग पाहिजे असं नाही. ओके. मग आता कोटिंग करून माझ्याकडं ना हे असे कसले म्हणायचे, हिंडालियम बेस. हां, म्हणजे हे ह्याचं स्क्रॅच केलेले वगैरे तर ते होऊ शकतं. तुमचे अगदी टोचे वगैरे असतील तर ते तसेच राहतात. अच्छा. जे तेल वगैरे जमीन साठलेलं असतं ते सगळं तुमचं पहिलं म्हणजे जाळून हे काढलं सगळं जातं. क्लीन क्लीन होणार. ओके. आणि त्यानंतर तुमचं चेप आला असेल, फुग आले असेल, ते सरळ करून कोटिंग करून तुम्हाला नवीन हँडल हवा असेल तर नवीन हँडल लावून देतो. नवीन तव्याच्या अगदी 25% खर्चामध्ये हे होतं. 1 वर्ष वॉरंटी असते आपली. बर. तुमचा वापर व्यवस्थित असेल तर 3-4 वर्ष तरी होतं. छान दादांनी माहिती दिली आहे. कुणाचे हे जर असे असतील ना तवे थोडेसे तेलकट खूप जास्त झालेत, चिकट झालेत, तर इथं तुम्हाला त्याचं नवीन स्वरूपामध्ये करून मिळेल आणि अगदी मिनिमम किमतीमध्ये. रात्रीची जेवणं झाली. इथं सुजित बसलाय निवांत फोनवरती मित्रासोबत. एवढे सगळे कपडे धुतलेत आणि छान घड्या पण घातलेले आहेत. दिवसभराची सगळी कामं आवरली आणि ह्या काउंटरवर बघा नेहमी असा पसारा असतो. आत्ता मी हे सगळं घड्या घालून ठेवले. सुजितचं हे बघा रुमाल वगैरे सगळंच घड्या घालून ठेवले आणि बॅग पॅक करायची आहे त्याची. तर हे रोजचं असं काहीतरी असते. रोज मी कपड्यांच्या घड्या घालून इथं ठेवते. कधी कधी ढीग आणून ठेवलेला असतोय. आणि आता संध्याकाळचं टायमिंग झालं आहे, 10:30 वाजलेत. दिवसभर खूप काम होतं आज. बाहेर गार्डनमध्ये वगैरे सगळं क्लिनिंग, स्वच्छता सगळं केलं, पाणी मारलं. ते काही शूट नाही केलं. आणि आज असं धावपळीचा दिवस गेला आहे. बाहेर जाऊन मला थोडंसं क्रॉकरी वगैरे म्हणजे ग्लास आणि कप वगैरे आणायचे होते, तर ते शॉपचं मी तुम्हाला दाखवले. आणि खरंच शॉपमध्ये खूप छोट्या छोट्या वस्तू आणि खूप उपयुक्त अशा आहेत. कधी जर तुम्हाला वाटलं काही क्रॉकरी घ्यायची आहे तर त्या दुकानामध्ये तुम्ही जाऊ शकताय. माझ्या एकदम लक्षात आलं की डीमार्टला वगैरे जाण्यापेक्षा आपण अशा दुकानामध्ये जाऊन जर घेतलं ना तर तिथं वेगवेगळ्या अजून वस्तू पण पाहायला मिळतात आणि छान असे रेट वगैरे पण चांगले मिळालेत. मी बरण्या वगैरे सुद्धा छोटे छोटे आणल्यात. त्या पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बघूया दाखवेनच, कारण ते अजून अनबॉक्स वगैरे काही केलेलं नाही. मला छान असे छोटे छोटे बरण्या घ्यायचे होते तर त्या पण मी घेतलेत त्या दुकानामध्ये. छान वाटल्या. तर चला, आजचा व्हिडिओ हा असा होता. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही म्हणजे दोन्हीवर पण व्हिडिओ अपलोड होत आहेत. काही पोस्ट मी टाकत असते तर त्यासुद्धा तुम्ही बघत चला. आणि आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. चलो, सगळ्यांना गुड नाईट.